कठावे रिखे मुनिया तुलसी हर गल कसे पीतवे तुलसी हर गल कसे पीतवे आवडे निरंतर हेच ध्यान हेच ध्यान हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुलसी हार गळा कास पीतांबर तुलसी हार गळा कास पीतांबर आवडे निरंतर हे ज्ञान आवडे मकर कुंडले तळपती सब मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले मकर कुंडले तळपती श्रवण कळती कैसिका शुभमन विराजित विराजित तुळसी हार गळा काज पीतांबर तुळसी हार गळा काज पीतांबर मकर कुंडले तपती निरंतर हेच जन हेच जन आवडे आवडे निरंतर
तुळशीहार गेला कासे पितांबर तुका मने माझे हेच सर्व सुख तुका मने माझे हेच सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. तुका म्हणे माझे
कुमार कुमार हेलो 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 रा इको जन्म सर्दगतवतरं कृष्ण हरि जय कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण 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 जय राम कृष्ण हरि जय राम हरि कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम जय राम कृष्ण कृष्ण हेलो थोड़ा बेस कमी कर डाला हेलो रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने हरि रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने हरि सुख झाले सुख झाले ओ साजनी साजनी बरवा तो विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी साजणी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो माधव तो माधव बरवा बरवा तो विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा
जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी भरवा तुहा विठ्ठल भरवा 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 तुहा विठ्ठल भरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरबा बरबा तुहा विठ्ठल बरबा तुहा माधव तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा 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 तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरबा तुहा माधव बरबा तुहा विठ्ठल बरबा बरबा विठ्ठल बरबा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा 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 तुहा विठ्ठल बरवा 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 तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरबा तुहा माधव बरबा तुहा विठ्ठल बरबा बरबा तुहा विठ्ठल बरबा सर्व सुखाचे आगर 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 पर कुबा देवी वर बापर कुबा देवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बाप रकुमा देवी वर बाप रकुमा देवी वर तुहा विठ्ठल बरबा तुहा विठ्ठल बरबा तुहा माधव बरबा तुहा माधव बरबा तुहा विठ्ठल बरबा विठ्ठल 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 बरबा हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम आता तरी पुढे माझे उपदेश
हाचे उपदेश नका करुणाश आयुष्याचा नका करुणाश आयुष्याचा हे नका नका करुणाश आयुष्याचा हे नका करुणाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा शुद्ध करा आपुलाने चित्त शुद्ध करा शुद्ध करा आपुलाने चित्त शुद्ध करा शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन करुणिया मन शुद्ध भावे शुद्ध भावे 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 हरी सकाळांच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत मुलाले चित्त शोध करा शोध करा आपुलाने चित्त शुद्ध करा शुद्ध करा आपुलाने चित्त शुद्ध करा शुद्ध करा तुका मने लाभ होय तो व्यापार कामने लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे शिकवावे 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 सकळांच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत बोलाले चित्त शोध करा शुद्ध करा आपुलाले चित्त शोध करा शुद्ध करा आपुलाने चित्त शुद्ध करा शुद्ध करा आपुलाने चित्त शुद्ध करा शुद्ध करा हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय जय सर्वांनी टाळी वाजवा बसलेली मंडळी बहुत बढिया टाळकरी मंडळी जय हो मृदंग शेबत अरे वा चला
पार को मागे विठो पार को मागे विठो पार को मागे आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश आता आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश नका करुणाश बोलाले तिथं
सुख सुख हे सकाळच्या पाया माझे दंडवत हे नाभ सकाळच्या पाया माझे विठ्ठल लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करताळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोला सुख सोळा स्वर्ग विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरदा तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय औरी ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री संत श्याम महाराज की जय अगस्त्य मुनी महाराज की जय ब्रह्मदेव भगवान की जय विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय विठाला 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 आता तरी पुढे आचे उपदेश नका करू नाशायुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा तुका मने लाभ होयतो व्यापार तुका मनी लाभ होयतो व्यापार करा काय पार शिकवावे करा काय पार शिकवावे तुका मनी लाभ होयतो व्यापार करून या मन शुद्ध व्हावे हित ते करावे देवाचे चिंतन आपुलाले चित्त शुद्ध करा सकळांच्या पाया माझे दंडवत नका करुणाशायुष्याचा आता तरी पुढे हाची उपदेश विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरदा पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय छत्रपती शिवाजी महाराज महाराज की जय पुण्यश्लोक अहिल्यादेवी माता की जय जय कोटी येळको सदानंदाचा येळको आता तरी पुढे हाची उपदेश या मंत्राचा आवाज कमी कर थोडासा नका करू नाशायुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा पंढरीच्या देव पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 दंडवत हे पंढरीच्या देवराया हे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया श्री ज्ञानदेवा चरणी मस्तका सो दिवस रजनी लोकाभिराम मरणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये थोडा वेग मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं हतात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभंजन मारुतीनंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्र जननी देवाची धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवावतार धरुण केली त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शुभे ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाचे चरणी शरण एका जनार्दनी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभिरमस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका कीर्तने उभे होती लोका कीर्तने उभे होती लोका कीर्तने उभे होते लोका उभे होते लोका ताळ मृदंग श्रुती देका ताळ मृदंग श्रुती देका ताळ मृदंग श्रुती ताळ मृदंग श्रुती दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत
रे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी तनुमानवी दिव्य रूपीच केले न त्यागितीय दिव्य लोकासनिली आता हृदय हे आपण चौपाळून या भले वरी वैसौपावले श्री गुरूंचे जयांचे केले या स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोण्यात आता तरी पुढे आजी उपदेश नका करुणाशा आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग किंबहुना माथोर सज्जन मायबापांच्या सेवे करता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग राग रसिक वैरागे श्रोमणी महानतेचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडस फळ जीवमान्य संत संतमान्य संत देवमान्य संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा आलेली सर्व पाहुणी मंडळी साधक मंडळी फार चरणाचा नाही मग चार चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवे करता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून आलेली सर्वच पाहुणे मंडळी थोडा ट्रबल कमी करा अजून थोडा बेस दे मला खूप छान आहे एक पॉइंट वेगळं ठेवायचं फक्त आलेली सर्वच पाहुणे मंडळी आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकोबारायांचा निरोप आहे कोणाचा माझा आवाज येतो इकडे बोला अत्यंत लक्षपूर्वक आहे का बोलू नका हा कोणी तयार तुकोबारायांचा निरोप आहे तो अत्यंत लक्षपूर्वक आहे त्याचं कारण असं आहे गड्या आलेली सर्व साधक मंडळी पाहुणे मंडळी कीर्तन हे काय टाइमपास वगैरे नाही मग कीर्तन एक पवित्र साधन आहे मग कीर्तन किती पवित्र असावं किती गोड असावं जरा ऐकूया कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी गड्या दादाव तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गड्या दादाव तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे आलेली सर्व पाहुणे मंडळी कीर्तनात गोड गायन झालं कीर्तनात गोड वादन झालं त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे दुसरी सूचना अशी आहे कृपया कोणाचा मोबाईल चालू असेल तर तो आत्ता सायलेंट करून ठेवा जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा टाळकरी मंडळीचा अपमान होणार नाही एवढी दक्षता घ्या एवढ्या बाबतीत हा महाराज जरा कडक आहे एक तास तुम्ही मला सांभाळून घ्याल मी अशी अपेक्षा करतो त्याचं कारण असं आहे गड्या दादा मी तुमच्याशी का जबाबदारीनं बोलतो श्री महाराज आपल्याशी जरा जबाबदारीनं बोलतात म्हणून मी तुमच्याशी जरा जबाबदारीनं बोलण्याचा प्रयत्न करतो महाराजांची जरा भाषा ऐकूया कीर्तनाचा अंग कीर्तनाचा हो यांग हरिरूप महाराज म्हणतात गडे हो माणसाला जिथं हरिरूप होतं येतं जिथे हरिरूप अवस्था प्राप्त होते महाराज म्हणतात ते कीर्तने एवढ्यावर नाही थांबले श्री महाराज ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तने भाग्य तरी ऋणी देवायसा मग काय निरोप आहे आजच्या अभंगाच्या द्वारे श्री महाराजांचा तुकाराम महाराज म्हणतात गडे हो ऐका आता मोरोचीकर हे आयुष्य मिळालं तुम्हाला आता मिळणार नाही परत मग मिळालेल्या आयुष्याचा नाश होणे याच्याकरता तुकोबारायांचा आग्रह आहे महाराज म्हणतात नका करू नाश आयुष्याचा आता तरी पुढे याची उपदेश का हो तुकोबाराय मग आम्ही आमच्या जीवनात काय करावं महाराज म्हणतात मी तुमच्या पायाला लागतो एकाच्या नाही सकाळांच्या पाया माझे दंडवत महाराज म्हणतात गडे हो मी तुम्हाला दंडवत करतो एक काम करा पुलाले चित्त शुद्ध करा का हो तुकोबाराय ते चित्त तरी मात्र कशाने शुद्ध होईल तुकोबाराय सांगतात त्याच्याकरता एकच हिताची साधना अशी हित ते करावे देवाचे चिंतन आपल्याला भगवत साधना करावं लागेल आपल्या जीवनामध्ये पण ती भगवत साधना करत असताना चिंतन करत असताना तुकोबाराय काही पर्याय सांगतात काय पर्याय काय उपाय काही मर्यादा आहे करुण्या मन शुद्ध भावे एक पाठ असा आहे किंवा एक पाठ असा आहे करुण्या मन एक वीर आणि बस तुकोबाराय सांगतात असाच व्यापार करा जीवनामध्ये ज्या व्यापारातून आपल्याला काहीतरी लाभ प्राप्त होईल बस तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय पार शिकवावे करा काय फार शिकवावे तुका म्हणे लाभ होय तो व्यापार
करून या मन शुद्ध व्हावे तते करावे देवाचे चिंतन आपुलाले चित्त शुद्ध करा सकळांच्या पाया माझे दंडवत नका करुणा अशा विषयाचा आता तरी पुढे आची उपदेश विठ्ठल आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा की आदरणीय वैकुंठवासी गजानन उर्फ आप्पा दोंडीबा सोळ पूज्यश्री आप्पांना हा मृत्यूलोक सोडून हा इहलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं आणि म्हणून पूज्यश्री आप्पांचा संपूर्ण परिवार असेल. एक मुलगा आहे अखिल नावाचा, मुली आहेत वर्षाताई असेल, अमोनिकाताई असेल, मोनिकाताई, समता, पुतणे आहेत महेशराव, हा सुरेंद्र चालू ठेव बसराव, बहिणी आहेत कुसुमताई असेल, कमलताई असेल, लताताई असेल, एक भाऊ आहेत शिवाजीराव. हा संपूर्ण परिवार, या संपूर्ण परिवाराला सोडून पूज्यश्री दादांना गजानन दादांना 1 वर्ष पूर्ण झालं. खरं तर या परिवाराबद्दल एका कवीचं एक मत असे, तो कवी म्हणतो 1 वर्षापूर्वी आनंदानं चाललेला संसार, सुखानं चाललेला प्रपंच, गोकुळासारखं वातावरण, थोडा सुरेंद्रचा आवाज, पण अशा आनंदाच्या प्रपंचाला, अशा गोकुळासारख्या वातावरणाला तो कवी सांगतो दिष्ट लागली. काय दिष्ट लागली? थोडा बेस ठेवायचं, मोबाईल बंद करता. माझ्या घराच गोकुळ झालं, मन आनंदान नालं, जशी अमृताचे दार नव्हता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. सुखानं चाललेला प्रपंच तो कवी सांगतो, गोकुळासारखं वातावरण ज्या घरातलं, पण त्या प्रपंचाला दिष्ट लागली, तो कवी म्हणतो. हे चिमणे खाली बस बाबू, ओ चिमणे बस 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 बाबू खाली बस. सुखानं चाललेला प्रपंच, गोकुळासारखं वातावरण, तो कवी सांगतो त्या अशा सुखाच्या प्रपंचाला दिष्ट लागली. काय दिष्ट लागली? कशी काळाची चावल आली, बाग सुखाची करपून गेली, कस विपरीत झालं सार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. सुखानं चाललेला प्रपंचाला दिष्ट लागली, काळाने गाला घातला आणि अत्यंत या गावातला, या पंचक्रोशीतला देव माणूस, कष्ट करणारा माणूस, प्रामाणिकता, प्रत्येकाच्या हृदयावर मन जिंकून घ्यावं, कोणाशी वाईट बोलणं नाही, प्रत्येकाशी प्रेमाचा संबंध ठेवून प्रत्येक माणसाला हळहळ लावून गेलेलं व्यक्तिमत्व, आदर्शानं कोणी नाव घ्यावं. अत्यंत कष्ट करणारा माणूस, काळ्या आईची सेवा करणारा माणूस, या गावातला देव माणूस 1 वर्षापूर्वी काळाने काला घातला आणि असा देव माणूस घेऊन गेला. होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. आणि म्हणून पूज्यश्री दादांना हा मृत्यूलोक सोडून इहलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. त्या सेवेच्या निमित्ताने आजचा आलेला सेवेचा योग याच परिवाराच्या माध्यमातून तथा या भागातील अत्यंत गोड ज्ञानोबरांच्या कृपेनं मृदंगाची सेवा करता करता अवघ्या महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे मृदंग सेवक आदरणीय हरिभक्तप्राणी विशाल महाराज श्री महाराजांच्या माध्यमातून सेवेचा आलेला योगे श्री महाराजांनी आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहेत. श्री महाराजांना दंडवत करतो. आपण एकदा जोरदार टाळी वाजवूया श्री महाराजांकरता. या ठिकाणी भजनातलं वैभव या ठिकाणी उपस्थित आहेत. भजन सम्राट आदरणीय हरिभक्तपरायण माऊली महाराज श्री महाराजांना दंडवत करतो. भजन सम्राट आदरणीय हरिभक्तपरायण संतोष महाराज श्री महाराजांना दंडवत करतो. गावातून पंचक्रोशीतून आलेली सर्वच टाळकरी मंडळी तुम्हाला दंडवत करतो. रात्री बरोबर 4:30 पावणे 5 वाजता इथे आल्याच्या नंतर आमच्या विशाल महाराजांनी अत्यंत एक या परिसरामध्ये ज्ञानोबारांच्या कृपेनं
अत्यंत नावाला उदयाला आलेलं व्यक्तिमत्व, गोड कीर्तनकार. खरं तर आज त्यांचे पिताश्री आज कीर्तन श्रवण करण्याकरता आहेत. आदरणीय अत्यंत गोड कीर्तनकार, अत्यंत नम्रता ज्यांच्या स्वभावात, हरिभक्तपरायण अमोल महाराज. श्री महाराजांच्या घरी बरोबर आम्ही 4:30 पावणे 5ला आलो. 4:30 पावणे 5 पासून तो परिवार जागाचे. आई दरवाजा उघडण्याकरता आल्या, नंतर थोडासा आराम करू दिला. त्यांचे पिताश्री आले. छानसा परिवार आहे, खूप गोड परिवार आहे. आणि म्हणून दादाही या ठिकाणी उपस्थित आहे. माझ्या बहिणीनं तुम्हालाही दंडवत करतो, आई तुम्हालाही दंडवत करतो, माझ्या भावांना तुम्हालाही दंडवत करतो, दादांना तुम्हालाही दंडवत करतो, साऊंड सिस्टीमचे मालक तुम्हालाही दंडवत करतो. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. माझ्या अमोल महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील ही सगळी छोटी छोटी साधक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा त्यांच्याकरता टाळी वाजवा आपण मस्त. सर्वांना दंडवत करतो. अत्यंत गोड यूट्यूब चॅनल, आदरणीय ओम साई या यूट्यूब चॅनलचे मालक माझ्या दादांनाही दंडवत आहे. अत्यंत गोड चॅनल आहे, महाराष्ट्रभर ज्यांच्या नावाची ख्याती आहे त्या चॅनलच्या माझ्या दादालाही दंडवत आहे. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. 1 वर्ष झालं. आता ऐकूया जरा. दादांच्या मुली असतील. अखिलराव, अशी एखादी रात्र गेली नसेल वर्षभराच्या काळात हे एका मुलाला, त्या मुलींना, की त्यांना वडिलांची आठवण झाली नसेल. का आमच्या वडिलांची आठवण काढायची सांगतो मी तुम्हाला, जरा लक्षपूर्वक आहे का ताई. तसं मुलाच्या जीवनात संकट आलं का मुलाला आई आठवते. मी तुम्हाला उदाहरण पटवून देईल, लक्षपूर्वक कीर्तन आहे का. मुलीच्या जीवनात संकट आलं का ताई मुलीला बापच आठवतो. एखाद्या दिवशी घरामध्ये काम करता करता आई जर रागवली मुलीवर तर मुलीला हक्काचं घर फक्त बाप असतं. बापाकडे जाते, बापाच्या बोटाला घट्ट पकडते आणि बापाला विनंती करते, बाबा बाबा सांगा ना आईला मला मारू नको म्हणून. मुलीच्या जीवनात संकट आलं, आवाज नको वाढू लागला, का मुलीला बापच आठवतो. तसं मुलाच्या जीवनात संकट आलं का मुलाला आई आठवते. एखाद्या दिवशी घरात काम करता करता वडील रागवले, मग मुलाला हक्काचं घर फक्त आई असते. आईकडे पळत जातं, आईच्या पदराला ओढतं आणि हात जोडून विनंती करतं, आई आई सांग ना गं बाबांना मला मारू नको म्हणून. तुकोबरायांचा भाव किती गोडे पा. तुकोबराय सांगतात किती प्रेम करते ती माय लेकरावरती. लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित. जरा टाळी वाजवा मस्त बाकी, लेको नको उठवता, टाळी वाजवा. जाणे मावोलेचे चेत जाणे मावोलेचे चेत आईसी कळवळ्याची जाती आईसी कळवळ्याची जाती जाणे बोलीचे चेत जाणे मावोलीचे चेत आईसी कळवळ्या ऐची कळवळ्याची किती प्रेम करते तू बरं सांग. आवाज कमी ठेव बाबडे मला जास्त आवाज नाही चालत, थोडा लागतो गोड. खूप छान आहे. लेकुराचे हित. खरं तर हे संतांबद्दल बोलायचे बरं का तुको भरायला. जाणे माऊलीचे चित्ताईसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रति पोटी भारवाई त्याचे सर्व स्वयीस आहे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझ. किती संतांचं जीवन कृपावंत आहे. व्यवहारातल्या आईचा दृष्टांत देतात. मोरोचीकर तुम्ही फार भाग्यवान माणसं आहे की तुमच्या गावावरून इथून ज्ञानोबारांचा सोहळा जातो बरं का. फार भाग्यवान माणसं आहे तुम्ही. इथून ज्ञानोबाराय जातात, ही आता वारी जवळ आली. ज्ञानोबाराय जवळ जवळ येत चाललं की आनंद वाढत वाढत चालतो. इथून ज्ञानोबाराय पुढे पुढे चालले कास लागते माहेराची जाण्याकरता. जाई न गे माये तया पंढरपुरा भेटे ना माहेरा आपोलिया.
तुम्हा आम्हा सगळ्यांचं माहेर इथं जवळ आहे बरं का आपल्याला. संतांच्या भाषेत सांगतो, फार भाग्यवान माणसं आहे तुम्ही सोलापूर जिल्ह्यात जन्माला आलेली. का हो जम्बो या दीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाया काय भोजन मागाया. हा, फार भाग्यवान माणसं आहे तुम्ही. हे सगळं संतांनी माहेर सांगितलंय बरं का. आपण पहिलं नाथ महाराजांना विचारू, ताई जसं आता काही लेकींचं माहेर इथलं असेल, काहींचं बाजूला असेल, पण तुम्हा आम्हा सगळ्यांचं माहेर संतांचं. जरा नाथ महाराजांना विचारू आपण, नाथ महाराज का हो तुमचं माहेर कुठलंय? नाथ महाराज म्हणतात, माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी, आहे भीवरेच्या तीरी, आगे बीवरे जाते, आगे बीवरे जाते. जरा टाळी वाजवा बसलेली मंडळी. एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण. हा माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आगे बीवरे जाते, आगे बीवरे जाते, आगे बीवरे जाते रे. नाथ महाराज म्हणतात, माझे माहेर पंढरी. तुकोबाराला विचारू, का हो तुकोबाराय अहो तुमचं माहेर कुठलंय? तुकाराम महाराज म्हणतात, पंढरी आहे माझे माहेर साजनी, होविया कांडणी गावो गीती. पंढरी आहे माझे माहेर साजनी. आपण ज्ञानोबाराला विचारू, का हो माऊली अहो तुमचं माहेर कुठलंय? जाई नगे माई तया पंढरपुरा आणि भेटे ना माहेरा आपुल्या. फार भाग्यवान माणसं आहे तुम्ही. ज्ञानोबरा इथून जातात. वा, मिळालं तुम्हाला भाग्य तर दरवर्षी ज्ञानोबराय सोबत या. इथून काय मला वाटतं 100 किलोमीटर असेल पंढरपूर आपल्याला इथले. अहो 100 सुद्धा नाही आहे. वा, 60-70 किलोमीटर. लोक 300-300 400-400 किलोमीटरहून येतात. या तुम्ही पण. महाराज म्हणतात एकदा तरी पंढरपूरला जावं. एकदा म्हणजे जन्माला आल्याच्या नंतर बरं नाही बरं का, वर्षातून एकदा, वर्षातून एकदा तरी पंढरीला जावं. पंढरी सिजारे आल्यानो संसारा, पंढरी सिजारे आल्यानो संसारा. हे पंढरीस रे आल्यानो संसार, पंढरीस रे आल्यानो संसार. दिनाचा सोयरा, दिनाचा सोयरा, पांडुरंग पांडुरंग वाट पागे हो गे वाट पागे हो हे तिची टाळी वाजवा एकदा. वा वा वा, खूप गोड संतोष. पंढरी शेजारे आल्यानो संसार. हा, महाराज म्हणतात, काशी यात्रा 5, द्वारकेच्या 3, पंढरीशी जाणे 1 वेळा. महाराज म्हणतात काशीला 5 वेळा जायचं, द्वारकेला 3 वेळा जायचं. 5 आणि 3 8, 8 वेळा जाण्यात जेवढं पुण्य तेवढं एकदा पंढरीला जाण्यात पुण्य. वा, म्हणून वा,
लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. किती प्रेम करते ती आई. संत किती कृपावंत आहे. तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत. किती हो जिचे पिढे बाळ प्राण तिये चाविकळ. एवढी प्रेम करते आई. मग बापाचंही प्रेम तेवढंच आहे बरं. जेवढी माय प्रेम करते तेवढा बापही प्रेम करतो. तुकाराम महाराज म्हणतात बाप करी जोडी लेकुराची ओढी. आपुली कुरवंडी आळवणी एकाएकी केला मिराशीचा धनी. कडे वागवणी भार खांदी. फार कष्ट करणारा माणूस. त्या फोटोकडे पाहिलं की परत मुलांना मुलींना आठवेल की आमच्या बापाचं जीवन किती कष्टाचं होतं. किती हो. एक कवी 2 ओळी लिहितो त्या बापाबद्दल. उरामध्ये माया ज्याच्या काळ्या मेघावाने दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. जिजो जिजो संसाराचा गाडा हाकला ओटामधी असो जरी कनावा कला. गडीभर तो थांब जरा ऐक त्याची दापर. लही अवघड राय गडा उमगाया बापर. उमगाया बापर. लही अवघड राय गडा उमगाया बापर. उमगाया बापर. अत्यंत कष्ट करणारा माणूस. अजून कवी 2 ओळी लिहितो. बाप कष्टाचा काबाडी उसमाळ्यात तोडतोय. हा गरिबीतला बाप लिहिला त्या कवीनं. भाकर पोरांना ठेवून कांडव साच चाकतोय. खमीज खवाटी पाटलेल सुई दोऱ्यानं शिवलेल. माझ्या बापाच्या धोतराला सदा ती गाळ जोडलेल. आली जत्रा गावाची बाप बाजाराला जायाचा. उधार पादार कापड पुराणा नाहीचा. असा कनवाळू बाप आमा सोडून या गेला. माझ्या ताईचा जीव माझ्या दादाचा जीव कसा वनवाशी झाला. हा गरिबीतला बापाचं वर्णन आहे. आमच्या बापाचं वर्णन आहे. कारण आपण फार गरीब मायबापाची लेकर आहे. मग ऐका जरा मोरोचीकर. मुलीच्या जीवनातली ती क्रांती आहे ताई. भले आपल्याला बापाची गरिबी असू द्या पण आपल्या गरिबीच्या बापाचं नाव मोठं करणं हे मुलीचं कर्तव्य आहे. अरे आपला बाप गरीब असू द्या पोरांना. फार गरिबी आपल्या बापाची. मग आज जीवनामध्ये शालेय जीवन जगत असताना नुसतं कपड्यावर आणि मोबाईलवर नाही प्रेम करायचं. तुकोबरायचा पुरावा घेऊन बोलायचंय मला. तुकाराम महाराज म्हणतात तिथं कोणाचं वाईट नका करू. पण एक काम करा. वाढवे महत्व वडिलांचे. कोणाचं वाईट नका करू पण आपल्या बापाच्या नावाची उंची वाढावी. आधी मराठी शाळेवर प्रेम करावं. हायस्कूलवर प्रेम करावं. कॉलेजवर प्रेम करावं. अभ्यासावर प्रेम करावं. तुकोबराय सांगतात असाध्य साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. कॉलेजवर प्रेम केलं. शिक्षणावर प्रेम केलं पोरानं. आणि या गावाला येताना या जिल्ह्यात येताना एक चर्चा सुरू झाली. अरे फार गरीब बापाचा लेके रे. फार गरीब रे आई त्याची वाली. पण आज PSI झाला पोरगा. गावामध्ये चर्चा सुरू झाली. अरे फार त्याच्या बापाची गरिबी रे. फार त्याच्या आईची गरिबी. फार लोकांच्या कामाला जावं. लोकांच्या बांधावर कष्ट करावे. अशा कष्ट करणाऱ्या मायबापाचा मुलगा PSI झाला. चर्चा सुरू झाली. 10 दिवसानं येणार आहे तो गावाला. म्हाताऱ्या माणसात चर्चा सुरू झाली. महिलांमध्ये चर्चा सुरू झाली. पोरांमध्ये चर्चा सुरू झाली की त्याला घ्यायला जायचंय. आणि कोणीतरी सांगायला गेलं त्याच्या आईला. आई आज पोरग येणारे PSI झालं तुझं. मला चांगली साडी घाल. बापाला सांगितलं हो चांगले कपडे घाला हो. पोरग येणारे. पोरं घ्यायला जाणारे. त्या गरीब मायबापांना मानावं आम्ही फार गरीब माणसं आहे. आम्हाला आमची गरिबी आमची श्रीमंती. आमची गरिबी ही कष्टाचीच. पण आमची श्रीमंती कपड्यावरून नाही ओळखायची. आमची श्रीमंती आमच्या लेकरांना दाखवून दिली गरिबीचे कष्ट काय असतात. म्हणून अरे आपल्या माय बापाचं नाव उज्ज्वल करावं. आनंद व्हावा. याच्या पलीकडे आपण काय करणार आहे. वाढवी महत्व वडिलांचे. शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट. पण एखाद्या घरातली मुलगी वाईट वागली
एखाद्या मुलासोबत निघून गेली, एखाद्या घरातला मुलगा वाईट वागला, आयुष्यभर त्या मायबापाला जगाला तोंड दाखवता येत नाही. म्हणून येणारा काळ जरा वाईट येत चालला, म्हणून थोडं सावधानतेनं जीवन जगण्याचा प्रयत्न. विठ्ठल 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 असा अत्यंत कष्ट करणारा माणूस 1 वर्ष झालं. चला, इथं जन्म झाला की मरावंच लागतो. श्रावण महाराज जगताप सांगतो म्हणून नाही ऐकायचं. माझ्याकडे बघा, ज्ञानोबा सांगतात म्हणून ऐकायचं. कधी कधी ज्ञानोबारांशी बोलून पहा, कधी कधी तुकोबारांशी बोलून पहा. का हो, मोरोचीकर इथं भलं करणारी फक्त संत आहे बरं का. संताशिवाय आपलं कोणी भलं करू शकणार नाही. मग ज्ञानेश्वरी उघडा, जरा वाचा. आता अजून एक पुरावा घेऊन सांगतो ताई तुम्हाला बरं का. आई, एक मुलगा म्हणून, एक भाऊ म्हणून ऐका तुम्ही सगळे. ताई, तुम्हाला जर ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचता येत असेल तर खूप स्वतःला भाग्यवान समजा. आयुष्यभर कष्ट करण्यात गेला असेल तर तुमच्या घरात मुलगी, आता तुमची मुलगी एवढी शिकली की इंग्लिश बोलू शकते. मग तुमची जर मुलगी इंग्लिश बोलू शकते तर तिला ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीतल्या मराठीतल्या 5 ओव्या वाचणं काही जड जाणार नाही. इंग्लिश जर बोलू शकते तर तिला 5 ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचायला लावा रोज रोज. तुम्हाला येत असेल तर तुम्ही वाचा. श्रावण महाराज सांगतो म्हणून नाही ऐकायचं. जनाबाईचा पुरावा देतो मी तुम्हाला बरं का. आपल्याला येत असेल तर नक्की ज्ञानेश्वरी वाचा. नसेल तर तुमच्या मुलाला सांगा, नातवाला सांगा, बाबा आयुष्य गेलं रे कष्ट करण्याकरता. शिक्षण झालं नाही आमचं, पण तू शिकला गड्या. जरा तुझ्या मुखानं 5 ज्ञानोबरांच्या वया वाच आणि आमच्या कानांना जरा ऐकू दे, ऐकू दे जरा कानांना. जनाबाई सांगते वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होया ज्ञानाशी ऐसावर त्या टिकेश. जनाबाई सांगते वाचिलो जो कोणी, जनी त्याशी लोटांगणी. जनाबाई म्हणते जी माऊली ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचेल माझा लोटांगणी तिला. जो साधक ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचेल माझं लोटांगण. म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगेल कार्यकर्ती मंडळी, कीर्तनकार छोटा असो नाही तर मोठा असो, कीर्तनामध्ये ज्ञानेश्वरी ठेवा. नसेल तर तुकोबरायचा गाथा तरी ठेवा. का हो, त्या ज्ञानेश्वरीकडे तरी पाहून कीर्तनकाराला वाटल मी या गादीवर कसंही नाचून चालणार नाही. का हो, मी कसंही नाचलेलं ज्ञानोबरांना आवडेल का. मी या गादीवर उभा राहून कशी पानसट विनोद करून चालणार नाही. मी केलेली पानसट विनोद ज्ञानोबरांना तुकोबरांना आवडतील का. वा, ज्ञानेश्वरी वाचताना जरा आता नामदेव महाराजांचा पुरावा देतो. जनाबाईचा दिला ना, आता जरा नामदेव महाराजांचा पुरावा देतो. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी आणि एक तरी ओवी अनुभवावी. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचावी, पण कशी. भाव धरोनी वाचे ज्ञानेश्वर, भाव धरणीया वाच ज्ञानेश्वरी, भाव धरोनी वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरणीया वाच ज्ञानेश्वरी. कृपा करी हारे तयावरी, कृपा करी हारे तयावरी, कृपा करी हरी 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 दया भाव धरणीया वाच ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी, कृपा करी हरी तयावरी, कृपा करी हरी तयावरी. भावधरणी आवाज ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी, कृपा करी हरी तयावरी. टाळी वाजवा एकदम मस्त पैकी, जोरदार टाळी वाजवा. मी टाळी वाजवण्याचं का आग्रह करेल माहिती आहे तुम्हाला दादा. त्याचं कारण असं आहे, मी गुणवानाचा सन्मान करणारा महाराज आहे, मी कधी अपमान करणारा महाराज नाही. आणि म्हणून मोरोचीकर इथं जो भेटेल त्याचा सन्मान करा, चांगलं म्हणा. इथं काय नावं ठेवण्यात आयुष्य घालू नका. आयुष्यच किती येईल खूप कमी. मग
इथं जो भेटेल त्याला चांगलं म्हणा. म्हणा विशाल महाराज, किती ज्ञानोबरांची कृपा आहे तुमच्यावर, किती गोड मृदंग वाजवता तुम्ही. वा माऊली महाराज किती गोड आवाज दिला हो तुम्हाला पांडुरंगानं. वा संतोष महाराज किती गोड गाता. इथं जो भेटेल त्याला चांगलं म्हणा. नावं ठेवण्यात आयुष्य घालू नका. नाही तर आपल्या पाठीमागे एक आजार लागलेले आहे सगळ्याच्याच. देहाचा कमी एवढा मोठा आजार आहे. कोणता? जळका. कधीच कोणाला चांगलं म्हणायचं नाही. काय नाव ठेवण्याच्या भूमिकेत आयुष्य घालवतात. जो भेटल त्याला चांगलं म्हणा. ठरवा आजपासून आयुष्यातला प्रत्येक दिवस एवढा सुंदर घालवा मोरोजीकर का सायंकाळची झोप लय माणसानं सुखानं लागली पाहिजे. एवढा पवित्र दिवस घालवा आपल्या आयुष्यातला. नाही तर दिवसभरात कोणाचा अपमान करून आलो, कोणाला शिवीगाळ करून आलो, कोणाला वाईट बोलून आलो. अरे सायंकाळ झाली, सौभाग्यवतीनं थाट बनवले असतं पंचपक्वानाचं पत्नीनं आपल्यावाल्या. जेवतो आपण पण झोप लागत नाही. पश्चाताप येतो उलट. अरे उगाच मी त्याचा अपमान करून आलो, त्याला वाईट बोलून आलो. गेला असता 5 मिनिटाचा राग निघून आयुष्यभरचा मला मित्र जपता आला असता. ताई, मैत्रिणीबद्दल थोडासा राग आला तर तो जरा भजनाने घालवा. तो दुसऱ्याने कशाने जाणार नाही. थोडं भजन करा, जाईल तो. नंतर पश्चाताप येतो. अगं उगाच मी त्याला बोलून आले, उगाच मी तिचा अपमान करून आले. गेला असता 5 मिनिटाचा राग निघून आयुष्यभरची मैत्रीण मला जपता आली असते. नावं ठेवण्यात नका आयुष्य घालू. जो भेटेल त्याला चांगलं म्हणा. एकदा टाळी वाजवा पुन्हा एकदा महाराजांकरता. ज्ञानेश्वरी वाचायची ना, भाव धरून या. वाचे ज्ञानेश्वरी. जरा ज्ञानोबाराशी बोलूया बरं का. बोलणं सुरू झालं. ज्ञानोबाराय सांगतात तिथं जन्म झाला की मरावं लागतं. उपजे तेनासी. ज्याच्या ओवी पाठ असेल त्यानं म्हणत चला. अहो एखादी ओवी आपल्या वाणीला यावी ना आपली वाणी पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. ताकद आहे. उपजे तेनासे नासिले ते पुनरुपे दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्ञानोबाराय सांगतात जे उपजत आहे त्याचा एक निर्देश नाश होणार आहे. इथं जन्म झाला की मृत्यू ठरलेला आहे. ज्ञानोबाराय सांगतात उपजल्या पिंडा मरण सांगाते. उपजल्या पिंडा मरण सांगाते. उपजले पिंडा मरण सांगाते. उपजले पिंडा मरण सांगाते. मरती उपजते सवे तिथे. मरती उपजते सवे तिथे. 184ची करा सोड म्हणा. 184ची करा सोड म्हणा. टाळी वाजवा एकदा मस्त पैकी. तुकोबराय खूप गोड बोलतात आपल्याशी. किती या काळाचा सोसावा वळसा. अभंगाची सुरुवात आहे. लागला सरीसा पाठोपाठ उपजते सवेची ती. तसं ज्ञानोबाराय सांगतात तिथं जन्म झाला की मरावं लागतं. पण साधकांचा प्रश्न आहे का हो ज्ञानोबाराय, आवी तर एक दिवस जर मरावंच लागतं. आम्ही आलोय कधी कशा करता. ज्ञानोबाराय सांगतात एका देहाचं माध्यम घेऊन आलो. पा ज्ञानोबाराय पुढे किती गोड बोलतात. आपलं गाव मोरोजी नाही, माळशिरस तालुका नाही आपला, सोलापूर जिल्हा नाही. आवाज कमी ठेव. मग ज्ञानोबाराय सांगतात देहाच्या गावा आलिया. तुम्ही आपण देहरूपी गावाला आलो. जन्म मृत्यूच्या सोहळ्या. ज्ञानोबाराय सांगतात जीवाला 2 सोहळे. एक सोहळा आहे जन्माचा आणि दुसरा सोहळा आहे मृत्यूचा. थोडा ट्रबल कमी कर बेस दे. मग देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या. ना मनो धनंजया जिया परी. जीवाला 2 सोहळे. ज्ञानोबारांच्या भाषेत आप्पांचे 2ही सोहळे झाले. जन्माचाही झाला आणि बोला मृत्यूचाही झाला. आता ज्ञानोबारांच्या भाषेत तुमचं आमचं एक झालेलं आहे. बोला की बोला ना. जन्माचा कोणता आई? जन्माचा कोणता? आणि दुसरा होणार आहे. तुम्ही घाबरता का सांगायला? नाही मृत्यू ऐकायला घाबरायचं नाही, मृत्यू सांगायला घाबरायचं नाही. तुम्ही का घाबरायचं नाही? तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा, सांगणारा पण जाणार आहे. आता बरं वाटलं का बरं तुम्हाला? इथं राहण्याकरता कोणाला देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या. ना मनो धनंजया जिया परी. मग अहो ज्ञानोबाराय, अहो पण पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरणं. ज्ञानोबाराय एक शब्द पुढे वापरतात, त्याला व्याधी शब्द वापरतात. नाथ महाराज बलतिया बावे शरण जाता भेटी आणि पाडित सेतुटी जन्म व्याधी. एक नाथ महाराज अजून एक शब्द वापरतात, याला उपाधी म्हणतात. उपाधी
जन्म जरा मरण व्याधी आवगी तुटली उपाधी नाथ महाराज म्हणतात. बरोबर. अजून एक शब्द असा आहे फजिती. किती वेळा जन्म यावे प्रमाण पाठी आणि नित्य व्हावे फजित. पूर्वी जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे. आषाढीची वारी फजिती या शब्दाचा अर्थ सांगतो. आणि त्या आईनं मुलीचं नाव फजिती ठेवलं. काय नाव ठेवलं? फजिती. आणि पंढरपुरात त्या आईची मुलगी चुकली. तिनं म्हणावं बाबा वारकरी बाबा अहो माझी फजिती पाहिली का? आता वारीला जेवढी गर्दी असते वारकऱ्याची जेवढी फजिती असते हिच्या फजितीला कोण पाहिल? तिने सांगितलं बाई आमची जेवढी फजिती कुठं तुझी फजिती पाहावी? लक्षात आलं तुमच्यावाल्या? तसं हे पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरण फजिती आहे. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित. अजून एक शब्द वापरता तुकोबरा आहे. त्यांची सरली येरझार आणि झाला सफल व्यापार. चला जरा ज्ञानोबराय गोड समीकरण करतात बरं का. पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरण ही जन्म मृत्यूची अर्धारे. मग का हो ज्ञानोबराय ही संभवता येईल का? ज्ञानोबराय सांगतात त्याच्याकरता आलो तैसे येण्याची शरीरे. ज्ञानोबराय सांगतात शरीरा येणे सरे आणि किंबहुना येरझारे शिरा पडे. मग का हो ज्ञानोबराय या देहाला येणं जाणं जर संपवते तर आम्ही काय करावं? ज्ञानोबराय पुढे बोलता तरी जडजडून व्हायला निघ ये भक्तीचे वाटे लाग जिया पावशिया व्यंगण्याचे दाम माझे. त्या भक्तीच्या वाटेला लागावं ज्या भक्तीच्या वाटेला तुकोबराय लागले. काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सुबटा. ज्या भक्तीच्या वाटेला ज्ञानोबराने लागावं. माझे जीवेची आवडी पंढरपुरा नैन गुडी पांडुरंगी मन रंगले गुण गोविंदाचे गुणी वेदिले. मग मिळालं हे आयुष्य. आता ऐका आता भगवत साधना करायची नाही हे पुन्हा पुन्हा मिळणार नाही का हो? याच्याबद्दल जरा मत मांडलं संतांनी. नरदेह दुर्लभ जाना म्हणा शतवर्षाची त्यामध्ये दुःख यातना पण तुम्ही आठवा मधुसूदना परमात्म्याला आठवा का हो? महाराज म्हणतात हे मिळालं हे मिळणार नाहीये पण मिळालं आता. अहो मिळालं पण आयुष्य खूप कमी ना. अल्पायुष्य मानव देह आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खा शत गणिले ते अर्धरात्र काय मध्ये बालत्व पीडा रोग मध्ये बालत्व पीडा रोग काय भजनाशी उरले ते पाहना. राम स्मरा राम राम स्मरा भजनाची उरले ते पाहेगा. राम राम स्मरानी राम राम स्मराय. महाराज म्हणतात आयुष्य मिळालं पण खूप कमी. अल्पायुष्य मानव देह शत शत म्हणजे 100 शत गणिले ते अर्धरात्र म्हणजे नेमं झोपेतच चाललं. महाराज म्हणतात पुढे याच आयुष्यात मध्ये बालत्व बालपणी पीडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहेगा. भजना करता आयुष्य खूप कमी. म्हणून इथं भजन करून घ्या. टेन्शन घेऊ नका बरं. इथं कोणाचं इथं काय कोणाचं टेन्शन घ्यायचं नाही. नाही तर इथं जो पावा तो टेन्शन मध्ये. इथं काय कोणाचं टेन्शन घेता. रोज वाक्य ऐकतो आपण मरुचिकर आपण बरं का. रोज एक वाक्य ऐकतो आपण कोणाच्या ना कोणाच्या मुखातून. मोबाईल उघडला तर रोज ऐकायला मिळते एक वाक्य. काय काय वाक्य येते? इथं किती चांगलं जीवन जगा. 50% लोक आपल्या विरोधातच ऐकतो ना आपण. मग काय कोणाचं टेन्शन घेता. पण इथं जो पाहा तो टेन्शन मध्ये. सुनेने सासूचा अपमान केला सासू टेन्शन मध्ये. सासूनं सुनेचा अपमान केला सून टेन्शन मध्ये. पोरानं बापाचा अपमान केला बाप टेन्शन मध्ये. बापानं पोराचा अपमान केला पोरगा टेन्शन मध्ये. इथं जो पाहा तो टेन्शन मध्ये. इथं काय कोणाचं टेन्शन घेऊ नका. आणि टेन्शन आलं तर मंदिरात जाता येईल बरं का. मंदिरात जा. सासूनं जा सुनानं जा पोरानं जा बापानं जा. भले मंदिरं वाटून घ्या आपल्या गावातले. मंदिरं काही कमी नाही आपल्या गावात. एक मंदिर थोडी आहे. आणि त्याच्याशी जाऊन जरा भांडा. कोणाशी? देवाशी म्हणा. आता कोणाशी? देवाशी जाऊन जरा भांडा. नाथ महाराजांच्या भाषेत तर भांडाल. हरी बोला भांडता हरी बोला कांडता हसता खेळता हरी बोला.
आणि मंदिरात जाऊन प्रभूला जरा मस्तीत म्हणा, ओ प्रभू ऐकता ऐका, ए पिल्लू जा 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 जा, ऐका आता माझ्याकडे. भांडता 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 प्रभूला आनंदाने म्हणा, ओ प्रभू तुम्ही माझी बर का आणि मी तुमचा आहे. तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे, तुम हमारे रहोगे ओ मेरे प्रियतम. हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे रहोगे ओ मेरे प्रियतम. असं प्रभूला जा, मंदिरात जा आणि म्हणा, प्रभू जीवन है तेरे हवाले मुरलिया वाले, जीवन है तेरे हवाले मुरलिया वाले, जीवन है तेरे हवाले मुरलिया वाले, जीवन है तेरे हवाले मुरलिया वाले. अरे जीवन है तेरे हवाले मुरलिया वाले, जीवन है तेरे हवाले मुरलिया वाले. अपने चरण का दास बना के, चरण का दास बना के, वृंदावन में बसा ले मुरलिया वाले, जीवन है तेरे हवाले मुरलिया वाले, जीवन है तेरे हवाले, जीवन है तेरे हवाले मुरलिया वाले. प्रभूला सांगा, जीवन है तेरे हवाले मुरलिया वाली, अपने चरण का दास बना के वृंदावन में बसा ले मुरलिया वाली. देवाला समर्पित करा आयुष्य. भजन करून घ्या इथं का हो, इथं भजन केलं तर आयुष्याचं सोनं होईल, पण नाही भजन केलं तर जरा विचारूया तुकोबारायला. आम्ही जर भजन केलं तर आयुष्याचं चीज होईल, पण नाही केलं तर आयुष्य वायाला जाईल. नाही तरी गेला जन्मवाया, ओ नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी केला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया. सांगतो तुम्हासी बाजार विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया. सांगता तुम्हाची हजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला हजारे विठ्ठला सांगतो तुम्हाशी, नाही तरी गेला जन्म वाया. मग जन्म वायाला जाऊ नये, आपलं आयुष्य मिळालंय हे वायाला जाऊ नये म्हणून तुकोबाराय बोलतात, अभंगाचं पहिलं आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हची उपदेश, आता तरी पुढे हची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हची उपदेश, आता तरी पुढे
करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत पाया माझे दंडवत माझे दंडवत. ताली वाजवा. आता तरी पुढे हाची उपदेश. बाबा नका करू नाश आयुष्याचं. बरं आयुष्य थांबण्याकरता नाही आलं. मग नामदेव महाराज म्हणतात आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा गोरवा ध्यानी रहा श्रीहरीच्या. इथं भजन करून घ्या. इथं भजन केलं तर आयुष्याचं सोन आहे, नाही तर समजून घ्यायचं आयुष्याचा नाश झाला आपल्यावाल्या. मग एक स्वामी रामदास स्वामींचा एक अभंग सांगतो, खूप गोडे बरं का, जरा ऐका. सगळी शिकलेली माणसं आहे, लक्षात येईल तुमच्यावाल्या. तेवढा अभंग झाला आणि पुढे वेळ झाली तर पुढे, नाही तर थांबायचं आहे आपल्याला. मला महाराजांनी 12:05 वेळ दिलेली आहे. बर झाली त्यांची 10 मिनिटं वाढली. आता ऐका. समर्थांचा अभंग आहे, खूप गोड आहे. आयुष्य 100 वर्षाचं आहे, पण आयुष्याची कलाटणी बदल कसा होतो ऐका. आता समर्थ सांगतात सावध सावधान वाचे वदा नारायण, दातिंत नक घिन दातिंत नक घिन. सावध सावधान वाचे वदा नारायण. समर्थांची भाषा आहे. समर्थ सांगता सावध व्हा. जरा टाळी वाजवा मस्त ना, असं एका तालात. 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मग तो काहीसा सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण. एकदा मृदंगावर ऐकू, एकदा साधा ऐकू. आता ऐका बरं का. समर्थांची भाषा आहे 10 वर्ष बालपण. बालपणाचे किती झाले मोजत राहा बरं का. किती 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 10. 20 वर्ष तारुण्य, 20 वर्षाचं आयुष्य झालं. 5 समर्थ सांगता अंगे भरला मदन, मग तो काहीसा सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण. 10 किती झाले? 20. 100 पूर्ण करायचे आपल्याला. किती झाले? 20. अजून 10 टाका. टाका पटकन. मी तुम्हाला का दुरी तिरे नाही टाकायला राहिलो. हां हे लय लवकर लक्षात येतं आपल्या. किती झाले? 30. किती झाले? आता ऐका 30 वाले, ज्यांचं 30 वय येते. 30 वर्ष होती पुत्रदारा मागे फिरती, प्रपंच लागे पाठी, मग तो काहीसा परमारती. सावध सावधान वाचे वदा नारायण. 30 वर्ष होती. 30 वाले आहे का? पुत्रदारा मागे हे लक्षात येतं ना. मग प्रपंच लागे पाठी, मग तो काहीसा परमारती. किती झाली? 30. अजून 10. हा पटकन 100 पूर्ण करायची. जरा मोठ्याला ना, भुकाने लागले ना, सांगा भुका लागले तर. किती? आता ऐका 40 वाले. 40 वर्ष झाली डोळा 40 आली, डोळ्यास बुरळ पडली, कैशी दूर आणि जवळी. सावध सावधान वाचे वदा नारायण. ऐका 40 वर्ष झाली डोळा 40 आली. 40 वर्षाचा आयुष्य झालं मोरूची कर. काही इंद्रिय साथ सोडायला लागतात. म्हणून आई मावशी एक तुमच्या मुलाप्रमाणे म्हणून ऐका. माझी विनंती तुम्हाला, कधीच तुमच्या सुनाला सासुराज करू नका. तुमच्या पाया पडतो. कधीच नाही. का ग? आज तुम्हाला तारुण्यपणामध्ये सासुराज करणं बरं वाटेल ताई मावशी, पण आपलं थोडंसं वय ढिल्लं झालं की सुना अशा काटा काढी त्या बाई. आता कोणत्या वयात काढी त्या ऐका. आता जरा सगळ्याच ऐका ऐका. म्हणून सुनाला कधी बोलू नका. काही काही सासरे अजून शिवीगाळ करतात सुनाला. करू नका. आपलं म्हातारपण खरोखर जर सुखात जावं असं वाटत असेल म्हातारी माणसं,
तर आपल्या सुनेला लेक म्हणून प्रेम करा. आपलं म्हातारपण लय सुखाचं झालं आपल्या आयुष्यात. बर 40 झाले का? अजून 10 50. आता आहे का 50 वाले? 50 वर्ष होती हालती दातांच्या पंगती, श्याम केस शुभ्र होती त्याशी म्हातारा म्हणती, सावध सावधान वाचे वदा नारायण. ऐका 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 2 मिनिटं थांबा दादा. फुलावाले त्यांचं लक्ष नाही राहणार. फुलं दिले का मग? ऐका माझ्याकडे पहा, वेळ आहे बरोबर. थांबा ऐका ऐका एवढं आयुष्य ऐका आणि फुलं देऊन टाका भले. किती झाले? 50 वर्ष होती हालती दातांच्या पंगती. हे सुद्धा एक दिवस धोका देता. मग हे जोपर्यंत चांगले तोपर्यंत चांगलं खा. चांगलं खा. डोक्यात आलं का? ते भाग्यश्रीवाले खाऊ नका. आलं लक्षात मला काय सांगायचं तुम्हाला नका. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे कुठं ती हाडे ना आपल्या नाडे रडतील. एक दिवस रडावं लागतं माणसाला. मांस खाता हंस करी जोडोनी वैरी ठेवीला. ती वाईट आहे खाऊ नका. चांगलं खा. तुकोबरायचं आहे का? युक्ताहार विहार नेम इंद्रियाशी. चला पण ते धोका देतात. श्याम केस शुभ्र होती, काळी भोर केस होती. काळी भोर रात्रीतून सफेद होऊन गेली. काय आपल्याला कॉल नाही आला, मिस कॉल नाही आला. आपल्या हातात आहे का काही? पण लय गमेंट आपल्याला हातात का आहे नाही आपल्याला सत्ता मिळत. जाऊ द्या चला पुढे टाका. अजून 10 किती? ऐका आता 60 वाले. साठीची बुद्धी नाठी मग हाता आली काठी. बाबा इकडे कुठं काठी आहे का? काठी काठी आई तर कुठं तरी काठी आहे बघा. बाबा वर करा ती काठी. हा करा असं पाहून घ्या. ए मोरूजी असं ऐका, ती संतांची भाषा आहे. ऐका आता हे 60 वर्षाचं रनिंग चाललं का? आता ऐका. साठीची बुद्धी नाठी मग हाताली काठी, वस वस लागे पाठी त्याशी हसत कारटी, सावध सावधान वाचे वदा नारायण. 60 वर्षाचं आयुष्य झालं का? सासूला घरात काही उमजत, पण सुनाला बोलल्याशिवाय रनिंग असतंच आहे. पुढे आहे का? आता मेन वय टाकायचं ना आपल्याला. या सुना कोण्या काटाकाडीत ऐकतं ना. जरा पुढचा शब्द टाका. आकडा पटकन पटकन. 70. आता 70 वाले ऐका. आता समर्थांची भाषा आहे. 70ची केली रचना बसल्याने उठवेना, उठवेना चालवेना मग तो झाला दैन्यवान, सावध सावधान वाचे वदा नारायण. 70 वर्षाचं आयुष्य झालं ताई, मावशी, माय का मस्त वाटतं मैत्रिणीकडे जावं शेजारी गप्पा आणायला, पण उठ होत नाही. मग कुठंतरी बसावं लागतं कोपऱ्यामध्ये घरात. मग घरात सुनबाई आलेली असती. मग ती लेकराला पाळण्यात टाकणार, झोका देणार, ते रडणार. आणि त्या रडण्याच्या बाबतीमध्ये मग आई म्हणणार बाळाला, बाळा ए बाळा रडू नको, झोप, कोपऱ्यात बोकडी. लक्षात आली? 5 सुनायची सासू होती. 5 पण एक दिवस बसावं लागतं कुठंतरी. आता ऐका महाराजांची भाषा अशी, जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर दिय सुखाची काजा, इंद्रिय मावळले आला बागुल आजा. पूर्वी भीती दाखवायचे, गप गप बागुल बाईल बरं का. हे म्हातारपणाची अवस्था आहे. मग आहे का? किती झाले? अजून 10. 4 20 मिळून 80 मग तो झाला अपयशी, पाण्यावीन मछली जैसी जीव होतो का साविसी, सावध सावधान वाचे वदा नारायण. मग वर्ष झाले 90 वर्षाचं आयुष्य. बोलवे ना एक वाचच बंद झाली. आता पूर्ण आकडा करा. किती? जरा हात वरी करा. हात असा हात. 100 वर्षाचं आयुष्य पूर्ण. आता जरा टाळी वाजा तशी. 1 शतक पूर्ण झाला, 1 शतक पूर्ण झाला, आला पैसा वाया गेला, आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला. हे सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण, नारायण. 1 शतक पूर्ण झाला, आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला. म्हणून सावध सावधान
वाचे वदनारा ह्या वाणीनं भजन करून घ्या, मग मिळालं आयुष्य पुन्हा मिळणार नाही. नका करू नाश आयुष्याचा. बर महाराज म्हणतात सकाळांच्या पाया माझे दंडवत. मी तुम्हाला दंडवत करतो. आपुलाले चित्त शुद्ध करा. का हो महाराज ते चित्त कशाने शुद्ध होईल? हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे. मनाला शुद्ध करावं, एकविध करावं आणि देवाचं भजन करावं. कोणतं? विठोबा रखुमाई हरीचे विठोबार कुमार गिरा विठोबा विठोबा जय जय चला, विठोबार कुमार अखिलराव चला. विठोबार कुमार हरी विठोबा विठोबार कुमार विठोबा विठोबार कुमार हरी हरी जय जय हरी विठोबा गोपार कुमार गोपार कुमार कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज गोपार कुमार विठोबा रखुमाई गोपार कुमार सर्वांनी हातवरी करायचा मस्तपैकी. आपल्याला संतांचं भजन करायचं आहे. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे. तुका म्हणे पापे जाते संताच्या जपे. एका विनवी जनार्दन निवृत्ती नामे झालो पावन. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. सपन मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्त ज्ञानदेव सपन मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती आया निवृत्ती आया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया ज्ञान बाराया माझा तुप बाराया. ज्ञान बाराया माझा बाराया कैवल्याचा पुतळा ज्ञानो बाराया. कैवल्याचा पुतळा ज्ञानो बाराया साधकाचा माय बाप ज्ञानो बाराया. साधकाचा माय बापा हे विठोबाचा प्राण सखा ज्ञानो बाराया. प्राण सखा ज्ञानो बाराया हो ज्ञानो बाराया माझा तुप बाराया. ज्ञान बाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय बार शिकवावे. महाराज म्हणतात असाच व्यापार करा ज्या व्यापारातून आपल्याला काहीतरी लाभ प्राप्त होईल. सकाळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. यथामते आता अवकाश बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचा शब्द गेला असेल माबाप लेकराच्या हृदयानं माफ करा. करविले तैशी केली कट वाकुडे का नीट देव जाणे ना तरी बालक बबडा बोली का वाकुडा विचुका पावले ती चुज करुणे मावले रे जय जेवी. जाता जाता एक विनंती आहे. ऐका ऐका मुरुचिका संपलंय माझं कीर्तन. एक 5 मिनटं बाकी आहे. जाता जाता विनंती आहे
नसेल गुरु तर गुरु करून घ्या. आयुष्य खूप कमी. गुरु करायचं ज्ञानोबरांचं ऐकायचं. श्री गुरु सारिका हस्ता पाठी राखा. गुरुच्या कृपेने माळ घाला. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. जीवनात भजन करून घ्या. तू का म्हणे ते भजन प्रमाण काय थोर पण जाळावे. आईवडिलांची सेवा करा. माहे बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. ज्ञानोबरायचं ऐकूया. सकळ तीर्थाच्या दुरे जे का माता पितरे. खूप आनंदी राहा. खूप सुखी राहा. इथं आनंदी सुखी राहिलं तर संतांचं ऐकलं तर आपण सुखी. जगाच्या कल्याण संताच्या विभूती देह कष्ट वेती परोपकारी. बरं आपल्याला फुलं टाकून घ्यायची की एकदा जय जयकार करून घेऊया एकदा शेवट ना. बरं संतांचं ऐका. एक 5 मिनिटं लेकरांना. आता जरा एक टाळाचा आनंद. जाता जाता एक आनंद. संतांचं ऐकलं तर भलं होईल. का हो श्रावण महाराज 10 वाजता कीर्तन सुरू झालं. सगळ्यांचं मत असं आहे संतांचं ऐका संतांचं ऐका संतांचं ऐका. आता 12 वाजून 12:15कडे काटा गेला आणि आम्ही नाही संतांचं ऐकलं तर ते सांगा. आता तुम्ही सांगत होते 1.25 तास गेली 2 तास होत आली. संतांचं ऐका संतांचं ऐका आणि नाही ऐकलं तर ते जरा सांगा ना. म्हणजे आम्ही जरा नक्की ऐकू संतांचं. महाराज म्हणतात संतांचं ऐकलं तर भलं होईल पण न ऐकायला तर ऐका. हे जरी नाही ऐकलं तरी दुसरं येईल. हे जरी नाही ऐकलं तरी दुसरा येईल. जरा टाळी वाजवा. हात वरी करा. हात 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 आवाज सोड जरा आवाज. हे जरी नाही ऐकलं तरी दुसरं येईल. हे जरी नाही ऐकलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही काळ बांधून नेईल. सरच सेवटीवा काळ बांधून नेईल. सणाची सेवटी वाव काळ पागून नेईल. सणाची सेवटी वाव काळ पागून नेईल. एका जनार्दनी आमची काय जाईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. काय जाईल. काय बाजाईल. काय जाईल. काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोली बोलतो देखा. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा. पिंगळा महाद्वारी बोल बोलू का. पिंगळा महाद्वारी बोल बोलू का. वर्तमान गोष्टी दादा वर्तमान गोष्टी. 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 लटकन बोललो मी वर्तमान गोष्टी. लटकन बोला मी वर्तमान गोष्टी. लटकन बोललो मी वर्तमान गोष्टी. लटकन बोला मी वर्तमान गोष्टी. वर्तमान गोष्टी दादा 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 वर्तमान गोष्टी. लटकन बोललो मी वर्तमान गोष्टी. लटकन बोला मी वर्तमान गोष्टी. निर्गुण निराकार दादा माहुरा माझगा. निर्गुण निराकार दादा माहुरा माझगा. शकून 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 सागवाई आणि अम्माई माझा. शकून सागवाई आणि अम्माई माझा. शकून सांगामया अरे अमाई माझा. शकून सांगामया अरे अमाई माझा. ऐका दादा और ऐका दादा. 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 ऐका दादा ओर ऐका दादा. ऐका दादा ओर ऐका दादा. ऐका दादा. ऐका दादा ऐका दादा. ऐका दादा. और ऐका दादा. ऐका दादा और ऐका दादा. ऐका दादा और ऐका दादा. ऐका दादा ओर ऐका दादा. ऐका दादा ओर ऐका दादा. ऐका दादा ओर ऐका दादा. माग्या सोहम माग्या प्रेम नगरावारी. सावध भवनी भजने लागा देव कर कैवारी. मल्हारीची मल्हारीची
मल्हारीची माझ्या मल्हारीची मल्हारीची माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची माझी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी पूर्वी तो तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका सर्वांनी बंद करा एक साथ टाळी धन्यवाद पिंगळा महाराज बोलबोली तुझे का पिंगळा महाराज 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 टाळी वाजा आमच्या विशाल महाराजांकरता टाळी वाजा एकदा जोरदार जोरदार काम एकदा टाळकरी मंडळीकरता जोरदार टाळी वाजा या छोट्या साधकांकरता एकदा जोरदार टाळी बस आता जय विठ्ठल होईल ज्ञानदेव तुकाराम होईल पुढची सूचना होईल अभंग होईल तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा सोडणार नाही कोणी जे कोणी आपली जागा सोडील त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ आजचा आलेल्या सेवेचे आदरणीय आमचे विशाल बाबा पूज्य श्री महाराजांच्या माध्यमातून आलेल्या सेवेचा योगी पुनश्च एकदा आलेल्या मायबापाला खूप खूप धन्यवाद फार आनंदी राहा फार सुखी राहा सुखी आनंदी राहण्याकरता इथं फक्त भजन आहे विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल चला विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले करो वेडे वाकुडे